गण गण गणात बोते. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही आयुष्यामध्ये किती दुःख यातनेतून जात आहात. माझे बाळा, थोडा जीवनात संयम बाळग. तुझ्या जीवनात ही चमत्कार घडेल. तुझी चांगली वेळ निश्चित येईल. तीही लोक पस्तावतील ज्यांनी तुला अपमानित केले होते. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जे लोक तुम्हाला नेहमी दुखवतात, तुमचा अपमान करतात, तुम्हाला कमी लेखतात, त्यांचा द्वेष करू नका. कारण ती तुमच्या जीवनातील अशी काटे आहेत जे टोचल्यावरती तुमची बुद्धी यशाच्या दिशेने चालू लागते. कसे होईल या चिंतेत राहू नका. स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल, यावर विश्वास ठेवा. जे आपल्या बुद्धीला मनाला अशक्य वाटते, घडूनही सकत असे वाटते, ते सर्व स्वामींसाठी शक्य आहे. ते कोणत्याही वेळी कुठलाही चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडवून आणू शकतात. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास कधी तुटू देऊ नका. संकटात योग्य मार्ग सापडेल. इच्छापूर्ती नक्कीच होईल. तुमचे शत्रूही तुमची प्रगती बघतील. योग्य वेळेची वाट पहा. स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला एवढेच देतील की तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, मला आनंद झाला की तू माझा संदेश एवढ्या मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहेस. डोळे बंद करून अंतर्मनाने हे बोला किंवा ऐका. स्वामीपर्यंत तुमचे बोलणे पोहोचवा. तुमच्या भावना अशा प्रकारे पोहोचवा की विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर, अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला जय मिळवता यावा, एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये, एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस, अशी माझी अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं, एवढीच माझी इच्छा. माझं तारण तू करावंस, मला तारावंस, ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं, एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी, एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा
आणि माझी स्वामी आई टाईप करा. स्वामी महाराज म्हणतात, काळ हा कोणाचाच नसतो. का रे तू हे समजत नाहीस? आज तू हरला म्हणून असं नाही की तू उद्या जिंकणार नाहीस. काळ तर कोणाच्याच हातात नाही, तो नेहमी बदलत असतो. कधी आपल्याला परक करतो तर कधी परक्यांना आपलं करतो. बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो. तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करतो. कोमजलेलं फूल पाहून झाड कधीच निराश होत नाही, कारण त्याला माहीत असतं उद्याचा बहर अजून येणार आहे. तू ही कर असं काही की लोक घेतील तुझं नाव अभिमानाने. घे आकाशात उंच भरारी, नको करू परवा हरण्याची. तुझे रक्षण करायला मी आहे तुझ्या पाठीशी. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं. म्हणून घाव सोसायला घाबरू नका. प्रत्येक संकटांना धैर्याने सामोर जा. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून तो कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सर्वांना मिळते, फक्त त्यासाठी आपली वेळ यावी लागते. ज्या पानावरील बातमी वाचून मोठी माणसं चिंता करतात, लहान मुलं त्याचंच विमान बनवून आकाशात उडवतात. आता कुठे चिंता करत बसायची आणि कुठे विमान उडवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. हात जोडून डोळे लावून बोला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय गजानन गुरुमाऊली.